नमस्कार. भक्ती, वेदना आणि समर्पणाची दिव्य कथा. 15व्या शतकातील मंगळवेढा नगरीत जन्मलेल्या संत कान्होपात्रा या वारकरी संप्रदायातील सर्वात तेजस्वी स्त्री संतांपैकी एक. आई श्यामा नायिका गणिका असली तरी कान्होपात्रांनी संसाराचा मार्ग नाकारून विठ्ठल भक्तीची अखंड साधना स्वीकारली. त्यांनी जगाच्या नजरा सहन केल्या, समाजाची थट्टा सहन केली, पण विठ्ठलाच्या प्रेमात कधीच ढळल्या नाहीत. भक्ती आणि अंतर्मनातील हंबरडा. कान्होपात्रा विठ्ठलाला हाक मारताना म्हणतात, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. हा अभंग कान्होपात्राच्या जीवनातील वेदना, भय, असहायता आणि विठ्ठलावरील अपरंपार विश्वास एकाच वेळी उलगडतो. कान्होपात्रांच्या सौंदर्याची कीर्ती बिदरच्या बादशहापर्यंत पोहोचली. त्यांना हवाली करण्याचा आदेश निघाला. समाज, मंदिर सगळ्यांवर संकट कोसळलं, पण कान्होपात्रांनी शरीर वाचवण्यापेक्षा भक्ती वाचवली. विठ्ठलाशिवाय दुसरा कोणताही आधार नको ही त्यांची शेवटची भूमिकाच होती. पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलाच्या चरणी डोके ठेवून त्यांनी प्राण अर्पण केले. देह संपला पण भक्ती अमर राहिली. कान्होपात्रा देहाने नाहीशा झाल्या, पण भक्तीचा सुवास आजही वारकऱ्यांच्या दिंडीबरोबर वाहतो. कान्होपात्रा हा भक्ती, स्वाभिमान आणि स्त्री शक्तीचा अनमोल वारसा आहे. समाजाच्या चौकटी मोडत त्यांनी जगाला दाखवून दिलं की भक्ती ही जन्मावर नाही तर अंतर्मनावर अवलंबून असते. रामकृष्ण हरी. धन्यवाद.